जे दुःखी आहे, कष्टी आहे, ज्यांना काही सुचत नाही, ज्यांना मार्ग कळत नाही, दिशा कळत नाही, त्या ठिकाणी माझे संत येतात आणि काय करतात? माऊली म्हणतात, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा। माझे संत अहितापासून काढिती, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांच्या यानी जोडे सर्व सुख। संत काही सामान्य नाही, अरे हरीपर्यंत जाण्याचा मार्ग जर काय असेल तर ते माझे संत आहेत, संत आहेत। हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। नारद महर्षी त्या ठिकाणी आले, व्यासजी निराश आहे। नारद महर्षी म्हटले, निराश होऊ नका, दोन संत एकत्र येतात हे भाग्याचं लक्षण आहे। हा, संत जर नसते तर मग आपण दुःखी झालो असतो। खरं सांगू मी तुम्हाला, 18 वर्ष बी झाले कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरते। फार उपकार वाटतात तो मला संतांचे, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, फार मोठे उपकार आहेत। मी लहान असताना आमच्या घरी सर्व कीर्तनकार यायचे, सर्व कीर्तनकार यायचे। लहानपणापासूनच म्हणजे सा लावण्याची गरज पडली नाही, हे सगळे कीर्तन ऐकून ऐकूनच प्रभाव झाला माझ्यावरती। दर्शन झालं, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला। मग हे सगळं पाहत असताना, ही संत मांदियाळी पाहत असताना मला वैयक्तिक असं वाटतं, जर या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जर संत झाले नसतेच तर काय झालं असतं? का जगण्याचा आणि जीवनाचा मार्ग आपल्याला कळाला नसता जर संत नसते तर। हमें और जीने की चाहत न होती, अगर संत ना होते, अगर संत ना होते, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारों पे भी तो देती, अगर संत ना होते, अगर तुम ना होते, तुम्हें क्या पता है कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम राहो, तुम्हें क्या पता संत ना होते, अगर तुम ना होते। संत जर नसते कदाचित जगण्याचा मार्ग आपल्याला कळाला नसता। मीराबाईने विष घेऊन सुद्धा जगहितासाठी जगल्या हो माझ्या मीराबाई। तुकाराम महाराजांच्या अंगावर चिखलफेक केला, तुकाराम महाराजांना गाढवावरती बसवलं, राग नाही आला। हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो, मंबाजी बुवानी तर मार मार मारलं माझ्या तुकाराम महाराजांना, लाथा बुक्क्यांनी मारलं, लाथा बुक्क्यांनी मारलं। तर संध्याकाळी तुकाराम महाराज जेव्हा कीर्तनासाठी उभे राहिले, अरे माझा मंबाजी दिसत नाही,
आणि जोपर्यंत मंबाजी कीर्तनाला येणार नाही तोपर्यंत मी कीर्तन सुरू करणार नाही. गेले मंबाजी बुवाच्या घरी तुकाराम महाराज. मंबाजी बुवा, लाथा बुक्क्यांनी मारलं हो मला तुम्ही. एवढं मारलं की तुमचे हात दुखत असतील. एवढं मारलं तुम्ही मला, तुमचे हात दुखत असतील. मारलं त्याचा राग आला नाही. मला चिंता वाटते मंबाजी बुवा, एवढं मारलं तुमचे हात दुखत असतील, लाथा घातल्या माझ्यावरती, मला चिंता वाटते मंबाजी बुवा, अहो पाय दुखत असतील तुमचे, माफ करा मला. तुकाराम महाराज म्हटले, माफ करा मला, माझ्यामुळे तुम्हाला कष्ट झाले, तुमचे पाय दुखतायत, हात दुखतायत, मी तुम्हाला पाय दाबून देऊ का? ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की आमच्यासारखे कितीतरी कीर्तनकार आजही गाडीमध्ये फिरतात, पण या वारकरी संप्रदायाचं वैभव निर्माण करत असताना माझ्या संतांना किती कष्ट भोगावे लागले. आमच्यावरती लोक फक्त टीकाच करतात, माझ्या संतांना मारायला सुद्धा लोक पाठीमागे सरले नाही. मंबाजी बुवा, तुमचे हात दुखत असतील तर हात दाबून देतो. मंबाजी बुवा, तुमचे पाय दुखत असतील तर तुमचे पाय दाबून देतो, तेल लावून देतो, हात जोडतो. चला ओ कीर्तनाला, चला कीर्तनाला. ज्या मंबाजी बुवाने मारलं होतं, हंबरडा फोडला, एवढं मारलं तरी राग आला नाही, एवढं चिडलो तरी राग आला नाही. घरी आला तुम्ही माझ्या, तुमचं अंग दुखत असेल तर मला विचारता तुमचे हातपाय दाबून देऊ का? सांगा तुकोबराय, सांगा. तुम्ही सामान्य नाही. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कारण सामान्य माणसाला कष्ट झाले की सहन होत नाही. तुम्हाला मी लाथा बुक्क्याने मारलं, तुम्ही मला विचारताय पाय दाबून देऊ का? कोण आहात तुम्ही? कोण आहात? तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी कोण आहे मला माहित नाही. जा पंढरीला आणि त्या पांडुरंगाला जाऊन विचारा मी कोण आहे, तो सांगेल तुम्हाला मी कोण आहे. अनु रेणू या थोकडा, तुका आकाश एवढा. कष्ट सहन करतात माझे संत. मी व्यास गादीवर बसू नये, मी गादीची शपथ घेऊन सांगते, संतांचे कष्ट पाहिले की मला माझे कष्ट शून्य वाटतात. विष पचवणाऱ्या माझ्या मीराबाई पाहिल्या की मला एक आदर्श वाटतो. अंगावरी लोक थुंकले तरी शांत राहिलेले नाथ बाबा जर मला आठवले तर मी शांत होते. वाळीत टाकलेले ज्ञानोबराय जर मला आठवले तर मला वाटत नाही की आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने लोक करतात. मला माझं दुःख शून्य वाटतंय. फार भोगले माझ्या संतांनी, फार भोगले. आणि म्हणूनच मला वाटतंय जर संत नसते तर काय झालं असतं आपलं, काय झालं असतं. माय बापाने देहांत प्रायश्चित्त केलं. मुक्ताबाई विचारू लागली, दादा, अरे दादा सांगणारे, आई कुठं गेली, बाबा कुठं गेले, सांगणारे दादा. निवृत्ती दादा, अरे तू मोठा आहेस. ज्ञान दादा, तू अरे ज्ञानी आहेस, तू सांगणारे दादा. माय कुठं गेली? आई घरामध्ये दिसत नाही. रडायला लागली मुक्ताबाई. ज्ञान दादा, 4 दिवस झाले घरामध्ये अन्न पाणी शिजलेलं नाही, सांगणारे दादा. कोणी काहीच बोलत नाही. ज्ञानोबारांनी झोळी उचलली. किती दिवस उपाशी राहणार? माझी मुक्ताई फार लहान आहे, 10 वर्षाचं लेकरू आहे. झोळी उचलली आणि ज्ञानोबराय आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षाम देही म्हटलं.
बाईच्या हातामध्ये पोचारा होता, फेकून मारला, निघा पुढं, भेटणार नाही, नाही भेटणार. राग आला नाही. काही टवाळखोरांनी अंगावरती चिखल फेकला, राग आला नाही. कुटिया लावून बसले माझे ज्ञानोबर आहे. आणि मग 10 वर्षाची मुक्ताबाई विनंती करू लागली, उपदेश करू लागली, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण सामान्य नाही, आपण योगी आहात, आपण जपी आहात, आपण तपी आहात. अहो अज्ञानी लोकांचं काय मनावर घेता? ओळखायला सुद्धा ज्ञान असावं लागतं ना, समोरचा व्यक्ती कोण आहे. लोक इज्जत घेतात, घेऊ द्या. अरे त्यांच्याकडे देण्यासाठी असली पाहिजे, तेव्हा ते देतील तुम्हाला. एखादा आपल्याला इज्जत देत नाही ना, काळजी करू नका हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. समजा मला इज्जत देण्यासाठी त्याच्याकडे नाहीच म्हणून तो देऊ शकत नाही. आणि जी गोष्ट आपल्याकडे नसते ती आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. माझी मुक्ताई आवर्जून सांगेल मी, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगियाने तिला मानलं रे गुरु. स्वतःवरती आघात घेत असतात, पण मार्ग दाखवत असतात. संत माझे मार्ग दाखवत असतात. आणि म्हणून नारद महर्षी व्यासजींना सांगू लागले, निराश होऊ नका तुम्ही, काळजी करू नका, मार्ग निघेल. लोकांना जर संतुष्ट करायचं असेल, समाधानी करायचं असेल, तर एका भागवताचं लिखाण आणखी तुम्ही करा, एका ग्रंथाचं लिखाण करा. आणि तो ग्रंथ जर कोणता असेल तो श्रीमद भागवत आहे. आणि तो ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ नाहीये, हा साक्षात श्रीकृष्ण आहे. व्यासजीने नारदांच्या सांगण्यावरून श्रीमद भागवत लिखाण सुरू केलं. ग्रंथ पूर्ण झाला. आता ग्रंथ पूर्ण झाला, पण ग्रंथ ज्याला सांगायचा आहे, कथा ज्याला सांगायची, पहिला अधिकारी कोण निवडायचा? व्यासजींच्या लक्षात आलं, पहिला अधिकारी दुसरा कोणी नाही तर माझा मुलगाच आहे, शुकाचार्य. जे अनेक वर्षापासून तपाला बसलेले आहेत, समाधीस्थ आहे, त्यांनाच बोलून घेऊ, कारण त्यांच्यासारखा अधिकारी भागवताचा दुसरा कोणी नाही. निरोप दिला. शुकदेव महाराजांना 2 दूत पाठवले, पण एवढे ध्यानस्थ बसलेले आहेत. पहिल्या दिवशी दूत गेले, फक्त डोळेच उघडले आणि परत डोळे झाकले आणि समाधीत गेले शुकदेव महाराज. दुसऱ्या दिवशी दूत आले, 2-3 श्लोक म्हणून दाखवले, भगवंताचं वर्णन करून दाखवलं. माझा देव कसा आहे, माझा श्रीकृष्ण कसा आहे, कसा आहे. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना